सरपंच हत्येप्रकरणी आणखी काय काय घडामोडी घडलेल्या आहेत जाणून घेऊया। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत बीडमध्ये लढा देणार। बीडमधील हत्या प्रकरणावरून अंजली दमानिया यांचा पुनरुच्चार। वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा देणार असल्याची भूमिका। मी कराड यांना अटक होईपर्यंत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होईपर्यंत तिथे राहून मी लढणार आहे। आरोपींवर कारवाई होत नसेल तर गृहमंत्री जबाबदार। गृहमंत्री कुणाला वाचवतायत? बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा निशाणा। बीडचा बिहार झालाय। फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा। राऊत आक्रमक। सरपंच हत्येच्या घटनेची सीबीआय चौकशी करावी। खासदार बजरंग सोनवणेंची मागणी। पहिल्या दिवसापासून मागणी एकच करतोय, सीबीआय मागणी। मी आदरणीय अमित भाई शहांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सीबीआयची चौकशी करा। सीबीआयची जर चौकशी झाली गेली तर दूध का दूध और पाणी का पाणी लवकरात लवकर होईल। कुणीही सुटणार नाही, कठोर कारवाई करण्याची सरकारची भूमिका। चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांच्या टीकेला उत्तर। सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि दोषीला योग्य शिक्षा मिळेल असं मला वाटतं। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही। बीडचा बिहार झालाय। फडणवीसांनी बीडचा दहशतवाद मोडून काढावा। खासदार संजय राऊत यांची मागणी। संजय राऊतांना लोक कंटाळले आहेत, त्यांनी सकाळचा भोंगा बंद करावा। रुपाली चाकणकर यांची टीका। विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावं। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या राऊतांविरोधात चाकणकर आक्रमक। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चाचं आयोजन। सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। पोलिसांचा तगडा बंदोबस्त। तब्बल 700 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा असणार बंदोबस्त। मंत्रीच गुन्हेगारांना संरक्षण देत असतील तर अशा घटना वाढतील। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा।